श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे पितृपक्षातील शेवटचा दिवस, सर्व पितृ अमावस्या. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. तर अमावस्या ही 1 ऑक्टोबरला मंगळवारी रात्री 9:40 सुरू होत आहे. तर ही अमावस्या तिथी 2 ऑक्टोबरला बुधवारी रात्री 12:19 समाप्त होणार आहे. आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येत असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही, त्यांना अभ्यासात पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही, विवाह हे वेळेवरती जुळून येत नाही, संतान प्राप्ती होत नाही, घरामध्ये आर्थिक टंचाई असते, पैसा हा स्थिर राहत नाही, आला तरी कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत घेऊन देखील आपल्याला मेहनतीचे फळ मिळत नाही. मग अशा वेळी समजून जावे की आपल्या घरामध्ये देखील पितृदोष आहे. आता आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा नसेल तरी पण आपल्याला या दिवशी पितरांसाठी काही सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या घरामध्ये अशा सेवा केल्या जातात त्या घरामध्ये त्यांनी कोणतंही काम हाती घ्या ते व्यवस्थितरित्या पार पडतं व त्यांना प्रत्येक कामामध्ये यश हे मिळतंच. त्यांच्या मुलांची देखील प्रगतीही होत असते. आता या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. पितृपक्षात सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ही श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे. भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्व पितृ अमावस्या म्हणतात. या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते जे अमावस्येला मरण पावले किंवा ज्यांची मृत्यूची तारीख माहीत नाही. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावस्येला श्राद्ध करता येते. तर आता या अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे, पण तो उपाय संध्याकाळी करायचा आहे. त्या अगोदर आपल्याला सकाळी घरामध्ये काही कामे करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता ही निघून जाईल. आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात, तसेच ते आपल्या उंबरठ्याजवळ देखील येतात. त्यामुळे आपण उंबरठ्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. मग पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि ते पाणी तुम्ही उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो, तसेच त्यांचा आत्मा देखील तृप्त होत असतो. तसेच तुम्ही हळदीचं लेपन देखील उंबरठ्यावरती करू शकता. त्यानंतर आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तो मुख्य दरवाजा आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजावरती देखील आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचे आहे. मग आपण हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि आपण हळदीने मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. आपल्या दारावरती जर असं स्वस्तिक असेल तर माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जी काही जाळी जळमट आहे ती देखील काढून टाकायची आहे. यामुळे देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात असते. तसेच दुसऱ्या दिवशी घटस्थापना देखील आहे. त्यामुळे आपण घरामध्ये सर्व ठिकाणी गोमूत्र देखील शिंपडावं. मग अगदी घरामध्ये चारही कोपऱ्यामध्ये, मग अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये आपण गोमूत्र शिंपडायचं आहे. आता यानंतर आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. फक्त तुम्ही नियमानुसार हा उपाय करावा. आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय अगदी संध्याकाळी जेव्हा आपलं जेवण होतं, आपली सर्व कामे उरकतात, त्यानंतर आपण जेव्हा झोपायला जातो त्यावेळेस आपण हा उपाय करायचा आहे. तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे. अगदी मूठभर किंवा अगदी छोटासा ग्लास, छोटीशी वाटी असेल तेवढे भरून आपल्याला तांदूळ शिजवायचे आहे. कारण की हा भात आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने खायचा नाही, त्यामुळे थोडेसेच तांदूळ हे शिजवावे. आता हा भात जेव्हा शिजवत असतो तेव्हा आपण यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर आपल्याला आळणी भात शिजवायचा आहे. आता हा भात शिजून झाल्यानंतर हा भात आपल्याला बाथरूममध्ये ठेवायचा आहे. त्यामुळे आपण आपलं अंघोळीचं जे काही बाथरूम आहे ते अगोदरच कोरडं ठेवायचं आहे. त्या अंघोळीच्या बाथरूममध्ये कोणी जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता हा भात शिजवून झाल्यानंतर हा भात आपण एखाद्या पतरवाळीवरती किंवा एखाद्या द्रोणमध्ये, एखाद्या पुठ्ठ्यावरती काढू शकता. कारण की हा भात आपल्याला घराबाहेर ठेवायचा आहे. आपण जर प्लेट ठेवली तर प्लेट आपल्याला परत आणता येणार नाही. त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही पुठ्ठ्यावरतीच हा भात काढायचा आहे. आता हा भात आपल्याला थोडासा थंड होऊ द्यायचा आहे. त्यानंतर आपण हा भात पुठ्ठ्यावरती काढावा. आता आपल्याला दही घ्यायचं आहे आणि दही या भातावरती टाकायचं आहे. तसेच आपल्याला थोडंसं हळदी कुंकू देखील त्या भातावरती अर्पण करायचं आहे. हा भात पहिल्यांदा आपण आपल्या घरातील दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. दक्षिण दिशेला ठेवल्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावे देखील घेऊ शकता किंवा नावं आठवत नसतील तर तुम्ही ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे.
त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे। आपण म्हणायचे आहे की माझ्याकडून जर काही चुकले असेल, घरातील लहान्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे, पण इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी मी तुमची सेवा नक्की करेल असे आपण पूर्वजांना म्हणायचे आहे। तसेच तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या आणि आपल्या आयुष्यात येणारी जे काही अडचणी आहे, अडथळे आहे त्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या पितरांना सांगायचे आहे। आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल, पण शक्यतो तरी जी काही घरातील वडीलधारी व्यक्ती आहे, मग तुमचे आजोबा असतील किंवा तुमचे वडील असतील तर त्या व्यक्तीने जर हा उपाय केला तर त्याचा जास्त रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल। आता हा उपाय करत असताना आपल्याला मध्येच कोणी रोकणार नाही, टोकणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे, कारण की आपल्या घरामध्ये लहान मुले असतात आणि ते आपल्याला सारखे विचारत असतात की आई तू काय करते, त्यापेक्षा आपण अगोदरच सांगून ठेवावे। आता आपण ही जी सेवा आहे ती सेवा झाल्यानंतर हा जो काही भात आहे तो आपल्याला अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे। मग अंघोळीचं बाथरूम आहे तिथे जे सिंक असतं तिथे देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो, मग अगदी तुम्ही खिडकीमध्ये ठेवला तरी पण चालेल, पण आपलं अंघोळीचं बाथरूम हे कोरडं असावं। आता हा भात ठेवल्यानंतर आपण अंघोळीच्या बाथरूमचा दरवाजा बंद करायचा आहे। त्यानंतर आपल्या अंघोळीच्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। दरवाजा बंद केल्यानंतर आपण झोपी जायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी किंवा अगदी आज जरी तुम्ही उपाय केला तरी पण चालेल, कारण की आज देखील अमावस्या आहे। आता सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा आपल्या अंघोळीच्या बाथरूम मध्ये जायचं आहे। आपण जो काही भात ठेवला होता तो भात आपल्याला उचलायचा आहे आणि तो भात उचलून आपण आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे, मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आणि आपण दक्षिण दिशेला हा भात ठेवायचा आहे। आता हा भात दक्षिण दिशेला ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या रिकाम्या जागी ठेवू शकता, फक्त अशा ठिकाणी हा भात ठेवायचा आहे की एखादा कावळा असेल किंवा कुत्रा असेल, कोणताही मुका प्राणी असेल तर तो हा भात खाऊन जाईल। असा भात जर आपण अमावस्येला ठेवला तर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो, त्यांना सद्गती मिळते, त्यांच्या आत्म्याला शांती मिळते व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देखील देत असतात। आता हा भात ठेवल्यानंतर आपण मागे वळून पाहायचं नाही, तसेच भात ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलू नये व भात ठेवून येतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही। आता प्रत्येक व्यक्ती आपल्या पूर्वजांसाठी हा उपाय करत असते, आता यात काही वाईट नाही, आपण आपल्या पूर्वजांसाठी सेवा करत आहोत। प्रत्येक व्यक्ती ही सेवा करतच असतो, जसे आपण पितरांचे श्राद्ध करतो त्याचप्रमाणे हा दही भाताचा उपाय देखील आपल्या पितरांसाठीच आहे। तसेच हा जो काही भात आहे तो आपण जास्त अडगळीच्या ठिकाणी देखील ठेवायचा नाही। अडगळीच्या ठिकाणी ठेवला तर कोणताही कावळा व कुत्रा हा भात खाणार नाही, त्यामुळे अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून एखादा मुकाजीव हा भात खाऊन जाईल। आता यानंतर आपण घरी यायचं आहे। घरी आल्यानंतर आपण प्रथम अंघोळ करायची आहे। अंघोळ केल्यानंतर तुमची जी काही देवपूजा आहे ती देवपूजा तुम्ही करू शकता। आता आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही, कारण की आपण जर असे सांगितले तर आपला उपाय देखील सफल ठरत नाही। फक्त तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे। तसेच या अमावस्येच्या दिवशी आपण शेणाची गौरी घ्यायची आहे, तिच्यावरती 4-5 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहे आणि ती जाळायची आहे। याचा धूर आपल्या सर्व घरामध्ये पसरवायचा आहे, बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये। असा धूर जर आपण प्रत्येक अमावस्येला आपल्या घरामध्ये पसरवला तर आपल्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, जी काही वाईट शक्ती आहे किंवा कोणी काही केलं असेल तर ते देखील घरामधून निघून जातं व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील होतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।